राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणाचा 23 ऑक्टोबरला निकाल। राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण। युक्तिवाद नोट सादर करण्याचे दोन्ही वकिलांना आदेश। रामदास आठवलेंनी अभिनेते गोविंदा यांची जुहू इथल्या निवासस्थानी घेतली भेट। आठवलेंनी गोविंदांची भेट घेत प्रकृतीची केली विचारपूस। राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू। राज्यात काही ठिकाणी बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता। महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय बिकट। घरगुती व्यावसायिक ग्राहकांची 93,000 कोटी, कृषी ग्राहकांची 70,000 कोटींची थकबाकी तर 86,000 कोटींच्या कर्जाचा बोज आहे। राज्यातील 10,000 महिलांना सरकारकडून ई-रिक्षा वाटप करण्यात येणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ। संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट पूर्ण अधिछात्र वृत्तीच्या निर्णयाची प्रतीक्षा। बार्टी सारथी संस्थेचा निर्णय, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षाच। एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ ग्रॅच्युइटीचे 1700 कोटी थकीत। राज्य सरकारकडून येत असलेल्या अपुऱ्या निधीमुळे कर्मचाऱ्यांचे पैसे थकले। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या सरचिटणीसांचा आरोप। पहिली भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल। मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा आजपासून खुला। बीकेसी आणि जेव्हीएलआर स्थानकावरून भुयारी मेट्रोची सेवा सुरू। पश्चिम रेल्वेवरील कांदिवलीपर्यंत 6वी मार्गिका वाहतुकीसाठी लवकरच खुली केली जाणार। गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी घेण्यात आलेला ब्लॉक संपला। राज्यात एसटीच्या ताफ्यात नव्या 2500 डिझेल लालपरी बस दाखल होणार। महामंडळाकडून पर्यायी माध्यमातून महसूल मिळवण्याचा प्रयत्न। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षांच्या तारखा जाहीर। पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 22 ऑक्टोबरपासून ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार। बदलत्या वातावरणामुळे पुणेकरांच्या आरोग्यावर परिणाम। शहरात सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले। तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपचार करण्याचं आवाहन। पीएमपीचा प्रवास खासगीकरणाकडे, चालकांपाठोपाठ वाहकही कंत्राटी पद्धतीनं भरणार। याआधी 400 बस चालक कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा झाला होता निर्णय। अभय योजनेतील 4114 ग्राहकांचा नव्या वीज जोडणीस नकार तर 5,500 ग्राहकांना नवीन वीज जोडणी हवी। 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत। राज्यातील 4 जिल्ह्यात फिरते पक्षाघात केंद्र सुरू होणार। मुंबई, पुणे, नागपूर आणि चंद्रपूरमध्ये पक्षाघात केंद्र सुरू होणार। पक्षाघाताच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी सरकारकडून 75 कोटींचा निधी मंजूर। मुंबईतील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पालिकेकडून पुन्हा एकदा रस्ते धुण्याला प्राधान्य। नोव्हेंबरपासून कामाला सुरुवात करण्याचे पालिकेचं नियोजन। पाण्याचे 106 टँकर 3 महिन्यांसाठी भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय। मुंबईकरांना बसती ऑक्टोबर हिटची झळ। हवेची गुणवत्ता खराब असल्यानं मुंबईकरांच्या आरोग्याला धोका। पुण्यात मध्यम आकाराच्या घरांच्या मागणीत वाढ। जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 13,200 घरांची विक्री, त्यातील 5,946 मध्यम आकाराची घरं। खासदार श्रीकांत शिंदेंचं अमरावतीच्या दर्यापुरात जोरदार स्वागत। शिंदेंवर जेसीबीनं पुष्पवृष्टी करत स्वागत। दर्यापुरात शिंदे गटाचा मेळावा। शिवडी विधानसभा क्षेत्रातील पाणी प्रश्नावरून मनसे आक्रमक। बाळा नांदगावकरांच्या नेतृत्वात मनसेचं ढोल वाजवा आंदोलन। एफ साऊथ वॉर्ड कार्यालयासमोर मनसेचं आंदोलन। डोंबिवलीत महिलांसाठी सक्षम भगिनी उपक्रम। मंत्री रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नातून उपक्रम राबवण्यात आला। ग्रामीण भागासह शहरी भागात महिलांना रोजगार। 5,000हून अधिक महिलांचा सहभाग।